तर सगळ्यात पहिलं मिथ की जिममध्ये जाऊन जेव्हा वजन उचललं जातं आणि स्पेशली स्त्रिया जेव्हा असं बल्की एक्सरसाइज करतात तर त्यांची बॉडी मॅस्क्युलिन दिसायची शक्यता जास्त असते का? खूप पुरुषीपणा येऊ शकतो का? मिथ आहे, मिथ आहे. मिथ आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे, मसल डेव्हलप होतील, हां. पण अहो ती देवानं बनवलेली स्त्रीच आहे, ती पुरुषासारखी कशी बनू शकेल? त्याचे मसल स्ट्रॉंग होतील, त्यांचे आयुष्याचे काही दिवस वाढतील, फिट राहतील, हे मात्र होईल, पण पुरुष नाही बनू शकत. हे चुकीचं आहे. खरंय. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा आता सध्या सोशल मीडियावरती सुद्धा खूप व्हायरल होत आहे की वजन कमी करायचं आहे ना तर गरम पाण्यामध्ये लिंबू टाकून फक्त तुम्ही प्या किंवा क्रॅश डाएट करा, मग तुमचं वजन कमी होणार आहे मस्तपैकी घर बसल्या. नाही नाही, याच्यामध्ये कसं आहे, गरम पाणी हा एक महत्वाचा पार्ट आहेच, पण ते तुम्ही एकदा पिऊन होणार नाही. ठीक आहे, तुम्ही सकाळी जर पिताय तर ठीक आहे. ह्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपण कोमट पाणी दिवसभरात तुम्ही फक्त कोमट पाणीच जर पित राहिलं, जेव्हा कधी ताण लागली हे कोमट पाणी प्यायचं, ह्याच्यामुळे तुमचं बरंचसं वेट कमी होऊ शकतं. खरंय. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्थात तुम्ही त्याचं उत्तर दिलंय की चपाती की भात हा प्रश्न पडतो, मग त्याच्याऐवजी जे आपले भाकरी आपण ज्या वेगवेगळ्या धान्यांनी बनवतो, तृणधान्यांनी, जसं बाजरी आहे, नाचणी आहे, ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं का? मला वाटते जर भात खाऊन कंटाळा आला तर मग एखाद्या वेळी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, आणि सर्वात चांगलं नाचणीची भाकरी सर्वात चांगलं आहे, त्याच्यामधून कॅल्शियम मिळतं. आणि मोस्टली महिलांसाठी असेल तर मला वाटते सोयाबीन जो आहे तो फार त्यांना फायदेशीर ठरतो. तर खऱ्या अर्थाने मनातले हे सगळे आमच्या जे काही शंका कुशंका होत्या त्या सगळ्या तुम्ही दूर केलेल्या आहेत. अगदी आता आपण पुढे वळताना एक छोटासा क्विक आणि मजेशीर असा रॅपिड फायर मला तुमच्याबरोबर खेळायचा आहे. सो पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते, अर्थातच तुम्ही कोल्हापूरकर आहात, तर कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा की प्रोटीन शेक? प्रोटीन शेक. बरं. जिम मध्ये आल्यावर सगळ्यात जास्त राग कधी येतो? एखादी व्यक्ती जास्त फोनवर आहे यामुळे किंवा वेट जागेवर ठेवत नाहीत यामुळे? फोनवर आहे यामुळे. बरं. सुहास खामकर यांचं चीट डाएट काय आहे? त्यात नेमकं काय खायला आवडतं? कोल्हापुरी पांढरा तांबडा. अरे वा. बरं. क्रॅश डाएट करणाऱ्यांना एका शब्दात काय सांगाल? मला वाटतं याच्यामध्ये कसं आहे, चीट मिल हा इम्पॉर्टंट आहेच, तर तो मला वाटतं प्रत्येकाने कशा पद्धतीने केला पाहिजे, जसं आपलं टार्गेट अचीव होतंय त्या पद्धतीने. आता मी कधी कधी आठवड्यातून एकदा चीट मिल करायचो, पण जेव्हा कॉम्पिटिशन आली म्हटले की मी कॉम्पिटिशन झाल्याशिवाय कधीच चीट करायचो नाही. तर प्रत्येकाचे एक टार्गेट्स असतात, तर मला वाटते ते टार्गेट अचीव होऊपर्यंत चीट मिल करू नये, आणि टार्गेट अचीव झाल्यानंतर मग तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा घेऊ शकता. बरं. आणि अगदी शेवटी वजन कमी करण्यासाठी इच्छाशक्ती जास्त लागते की जिमची फी? इच्छाशक्ती. इच्छाशक्ती. खरंय खरंय. आपण सरांबरोबर गमतीशीर असा हा रॅपिड फायर पण खेळलेला आहे. सर, खूप मजा येते आणि बऱ्याच गोष्टी तुमच्याकडनं जाणून घेता येतात, कारण सर्रास जसं आपण म्हणतो ना की आपण आंधळे भक्त होऊन गोष्टी फॉलो करायला जातो, पण योग्य माणसाकडे आल्यानंतर योग्य प्रश्नांची योग्य उत्तरं मिळतात. त्यामुळे हे तर आपण सगळ्या गप्पा मारल्याच आहेत, पण त्या व्यतिरिक्त आपल्या वर्किंग क्लाससाठी आणि त्याचबरोबर आपल्या गृहिणींसाठी काय छोट्या मोठ्या एक्सरसाइज आपण करू शकतो हे सुद्धा आपण प्रॅक्टिकल बघू. चला. बरेच जणांचं जेव्हा मगाशी बोललो तसं की खूप वेळ आपण जेव्हा खुर्चीवर बसतो आणि त्याच्यामुळे आपल्या मणक्याचं बरंच नुकसान होतं, तर त्याच्यासाठी हा प्रत्येक 2 तासांनी जर एक्सरसाइज केला, 10 सेट करायचे आणि 10 सेकंदपर्यंत होल्ड करायचं, ते असं प्रत्येक 2 तासांनी केलं तर तुमचे बॅकचे बरेचसे प्रॉब्लेम क्लिअर होतील. सर्वात पहिल्यांदा पाय असे दोन्ही जवळ घ्यायचे, हे हात असे जवळ घ्यायचे आणि हे असे पाठी मागे अगदी तुमच्या कमरेवर ठेवायचं, आणि मग असे 10 सेकंद काउंट करा तुम्ही स्वतः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झाला एक सेट. असे तुम्हाला 10 सेट करायचे. पुन्हा 1 2 3 अशा पद्धतीने तुम्हाला 10 सेट करायचे आहेत. प्रत्येक 2 तासाने केलं तर तुमचा बॅकचा प्रॉब्लेम बराचसा क्लिअर होईल, कारण आपण नेहमी समोरच्या बाजूला असं वाकत असतो आणि त्याच्यामुळे आपली जो मणका आहे त्या मणक्यामधला जो गॅप आहे तो जास्तीत जास्त मोठा होऊन त्याच्यामधून वेन्स बाहेर येण्याची शक्यता असते, आणि आपण जेव्हा त्याच्या उलट दिशेला आपण वाकू त्यावेळेला ते सगळं सेट होऊन चांगल्या पद्धतीने ते हेल्दी राहू शकतो.